नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे या ऑडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या ऑडिओमध्ये आपण बघणार आहोत कोतवाल भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट सराव क्वेश्चन फॉर राजघटना. तर क्वेश्चन पहिला येतो, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी स्वीकारण्यात आली? तर भारतीय राजघटना जी स्वीकारण्यात आली मित्रांनो, ती स्वीकारण्यात आली 26 नोव्हेंबर 1949 रोजी जी राजघटना जी आहे स्वीकारण्यात आली मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा येतो, भारतीय राजघटना कोणत्या दिवशी अंमलात आली? तर भारतीय राजघटना जी अंमलात आली मित्रांनो, ती आली 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राजघटना जी आहे अंमलात आली मित्रांनो. आपला राईट आन्सर काय होईल तर सी होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा येतो, भारतीय राजघटनेचा मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर भारतीय राजघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर संविधान सभेचे अध्यक्ष जे होते मित्रांनो, ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो, भारतीय राजघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? तर भारतीय राजघटनेची प्रस्तावना जी सुरू होती मित्रांनो, ती सुरू होते आम्ही भारतीयचे लोक या शब्दांपासून जे आहे सुरुवात होते मित्रांनो भारतीय राजघटनेची प्रस्तावनेमध्ये. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा येतो, प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले? तर प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे जे शब्द आहे ते 42वी घटनादुरुस्तीने जे आहे ते समाविष्ट करण्यात आले मित्रांनो. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, मूलभूत अधिकार राजघटनेच्या कोणत्या भागात आहे? तर मूलभूत अधिकार जे मित्रांनो ते घटनेच्या भाग 3 मध्ये मित्रांनो, तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा येतो, मूलभूत अधिकार कोणत्या कलमामध्ये आहेत? तर मूलभूत अधिकार जे मित्रांनो ते कलम जे आहे मित्रांनो ते 12 ते 35 जे याच्यामध्ये जे आहे तर मूलभूत अधिकार मित्रांनो ते बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 9वा येतो, कायद्यापुढे समानता कोणत्या कलमात आहे? तर कायद्यापुढे समानता जे मित्रांनो ते कलम 14 मध्ये आहे मित्रांनो. ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा येतो, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्या आधारावर भेदभावास मनाई कोणत्या कलमात आहे? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांच्यावर आधारावर भेदभावास मनाई जी मित्रांनो ते कलम 15 मध्ये आहे. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा येतो, सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी कोणत्या कलमात आहेत? तर सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी जी मित्रांनो ते आहे कलम 16 मध्ये मित्रांनो. तर बी आपला राईट आन्सर होईल. तर कलम 16 मध्ये काय दिलेले ते सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत समान संधी मिळालेली मित्रांनो कलम 16 मध्ये. त्यानंतर क्वेश्चन 12वा येतो, अस्पृश्यता निर्मूलन कोणत्या कलमात आहे? तर अस्पृश्यता निर्मूलन जे मित्रांनो ते कलम 17 मध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, पदव्या रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर मित्रांनो जे पदव्या आहे मित्रांनो ते रद्द करण्याची तरतूद जी मित्रांनो ते आहे कलम 18 मध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर स्वातंत्र्याचा अधिकार जे मित्रांनो तर तो कलम कोणत्यामध्ये आहे? ते 19 मध्ये येतं. स्वातंत्र्य म्हणजे 19 असं आपण लक्षात ठेवा मित्रांनो. कलम 19 मध्ये काय आहे ते स्वातंत्र्य दिलेलं आहे मित्रांनो, हे बी ध्यानात ठेवा. तर ए आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण कोणत्या कलमात आहे? तर जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण जे मित्रांनो ते कलम 21 मध्ये मित्रांनो. तर सी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर शिक्षणाचा अधिकार जो आहे मित्रांनो कलम 21A मध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 17वा, 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार जो आहे मित्रांनो ते कलम 21A मध्ये मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, मानवी तस्करी व सक्तीची मजुरी यांचा प्रतिबंध कोणत्या कलमात आहे? तर मानवी तस्करी व सक्तीची मजुरी यांचा प्रतिबंध जो आहे मित्रांनो ते कलम 23 मध्ये आहे. तर बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 19वा येतो, 14 वर्षाखालील मुलांना कारखाने, खाणी किंवा धोकादायक कामात रोजगार देण्यास प्रतिबंध
कोणत्या कलमात आहे? तर 14 वर्षाच्या मुलांना जे कारखाने, हानी किंवा धोकादायक कामात जे रोजगार देण्याचे प्रतिबंध आहे मित्रांनो, ते कलम 24मध्ये आहे मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 20वा येतो, धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार जो मित्रांनो तो आहे 25 ते 28 या कलमामध्ये मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 21वा येतो, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? तर सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार जे मित्रांनो ते कलम कितव्यामध्ये आहे? ते 29 आणि 30मध्ये जे आहे ते सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार या कलमामध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 22वा येतो, घटनात्मक उपायांचा अधिकार कोणत्या कलमात आहे? तर घटनात्मक उपायांचा अधिकार जो आहे मित्रांनो ते कलम 32मध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला राजघटनेचे हृदय आणि आत्मा म्हटले आहे? तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे ते कलम 32ला आता जे हृदय आणि आत्मा म्हटले आहे मित्रांनो. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, राज्याच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? तर राज्यांच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश जो आहे मित्रांनो ते भाग 4मध्ये आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 25वा येतो, राज्याच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश कोणत्या कलमामध्ये आहे? तर राज्याच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश जो मित्रांनो कलम 36 ते 51 या जे राज्यात काय तर राज्याच्या मार्गदर्शन तत्त्वांचा समावेश आहे मित्रांनो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 26वा येतो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या कलमात नमूद केली आहेत? तर मूलभूत कर्तव्ये जे मित्रांनो ते कलम 51 मध्ये जे नमूद केलेले मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 27वा येतो, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? तर मूलभूत कर्तव्ये जी घटनादुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली मित्रांनो ती घटनादुरुस्ती आहे 42वी घटनादुरुस्ती. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? तर भारताच्या राष्ट्रपतींचा उल्लेख जो मित्रांनो ते कलम 52मध्ये मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 29वा येतो, राष्ट्रपतींची निवड कोणत्या कलमात नमूद केली आहे? तर जर मित्रांनो राष्ट्रपतींची निवड जी मित्रांनो ती कलम 54 म्हणजे जे आहे ते नमूद केलेली आहे मित्रांनो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 30वा येतो, भारताच्या उपराष्ट्रपतींचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. भारताच्या उपराष्ट्रपतींचा उल्लेख जो मित्रांनो तो कोणत्या कलमात आहे? तर तो कलम जे मित्रांनो ते कलम 63 आहे मित्रांनो. ते सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 31वा येतो, पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपरिषद राष्ट्रपतींना मदत व सल्ला देते ही तरतूद कोणत्या कलमात आहे? मित्रांनो हा क्वेश्चन ध्यानात ठेवा. कोणता? पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली मंत्रिपरिषद राष्ट्रपतींना मदत व सल्ला देते ही तरतूद कोणत्या कलमात आहे? तर ही तरतूद जी मित्रांनो कलम 74मध्ये आहे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 32वा येतो, भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद कोणत्या कलमात आहे? भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद जी मित्रांनो ती तरतूद आहे कलम 76मध्ये आहे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो, भारतीय संसदेत कोणाचा समावेश होतो? तर भारतीय संसदेत कोणाकोणाचा समावेश होतो मित्रांनो? तर तो होतो राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. क्वेश्चन 34वा येतो, संसदे संबंधित तरतुदी कोणत्या कलमापासून सुरू होतात? तर संसदीय आहे मित्रांनो ती कोणत्या कलमापासून सुरुवात होते मित्रांनो? ते संसद जे मित्रांनो कलम 79 या कलमापासून सुरुवात होते मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 35वा येतो, सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व रचना कोणत्या कलमात आहे? तर सर्वोच्च न्यायालयाची काय स्थापना व रचना जे कलमाशी संबंधित मित्रांनो ती कलम 124 आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 36वा येतो, नियंत्रण व महालेखापरीक्षण CAG याची तरतूद कोणत्या कलमात आहे? मित्रांनो एकदा क्वेश्चन ध्यानात ठेवा. नियंत्रण व महालेखापरीक्षण CAG याची तरतूद जी मित्रांनो ती कलम 148मध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 37वा येतो, निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर निवडणूक आयोगाची तरतूद जी मित्रांनो ती आहे कलम 324 याच्यामध्ये मित्रांनो. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 38वा येतो, वित्त आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर वित्त आयोगाची तरतूद जी मित्रांनो ती कलम
280मध्ये मित्रांनो बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 39वा येतो, राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद कोणत्या कलमात आहे? तर राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद जी मित्रांनो ती कलम 352मध्ये मित्रांनो ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 40वा, राजघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? तर राजघटनेतील दुरुस्ती करण्याची प्रक्रिया जी मित्रांनो ती कलम 368मध्ये दिलेली मित्रांनो, तर सी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा. कोतवाल भरतीसाठी इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्स जर का लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे.